मंडळी नमस्कार. नवरात्रातल्या विविध प्रथा आणि परंपरा आपण पाहतोय. यातली एक महत्त्वाची परंपरा म्हणजे तुळजाभवानीची आरती करायला आराधी येणं. पण गांधीनगरमध्ये असं कुणी सहसा येत नाही. हे खंदारे काका गांधीनगरमध्ये राहतात आणि गेली कित्येक वर्ष आई तुळजाभवानीची सेवा करतात. ते बार्शीहून इकडे स्थायिक झालेत, पण सेवा जी 10 दिवस करायची असते ती मनोभावे करतात. ते अतिशय उत्तम प्रकारे सेटल आहेत, मुलं चांगल्या ठिकाणी आहेत, मुली चांगल्या ठिकाणी आहेत. पण पदरी जी सेवा पडली आहे, जी परंपरा आहे, जो वारसा आहे, तो जपायचा म्हणून ते आमच्या इथल्या फक्त एका देवळात आणि 1-2 घरात जिथे तुळजाभवानी आहे, तिथे जातात. आमच्या घरी त्या दिवशी खंदारे काका, काकी आणि तात्या आले. खूप प्रसन्न झालं वातावरण. त्यांच्या या गाण्यांनी, त्या वाद्यांनी खूप मन भरून आलं. आपल्या या प्रथा, परंपरा याचसाठी असतात आणि आपण फक्त सणातच हे अनुभवतो, म्हणून खरं तर आपल्याभोवती पॉझिटिव्ह वाइब्स असतात. तर हा व्हिडिओ पहा आणि मला सांगा कसा झालाय ते. खंदारे काकांच्याबद्दल सुद्धा कमेंट करा. धन्यवाद. संभाजीयांचं नाव कणवल्याचं गाव, संभाजीयांचं नाव कणवल्याचं गाव, 100 रुपये चढाला दिलबाई आंबाच्या नावाला, 100 रुपये चढाला दिलबाई. माझं नाव नारायण खंदारे. कधीपासून तुम्ही तुळजाभवानीची सेवा करताय? जवळजवळ 40 वर्ष झाली की. होय ना? कसं वाटतं हे सगळं करताना? हे आनंद फूस वाटतो, आनंद. हां. सगळा परपंच सोडून तिच्यासाठी चाकरी करतो 10 दिवस. होय ना? हा छान वाटते आम्हाला हां. सुद्धा तुम्ही आल्यावरती. ह्या हां. काकी त्यांच्याबरोबर आणि हे तात्या. तात्या हम्म. काय म्हणताय? कसं वाटतंय तुळजाभवानीची भक्ती करताना? खूप आनंद वाटतो आम्हाला. लागला